गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बीडच्या मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची आज भेट घेतलेली आहे। देशमुख कुटुंबीय यांची त्यांनी सांत्वनपर भेट आज घेतलेली आहे। संतोष देशमुख खून प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना देखील गृहराज्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदलीची गावकऱ्यांनी आधीच मागणी केलेली होती आणि या संदर्भातील सूचना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेल्या आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदयांशी आणि शिंदे साहेबांशी आणि अजितदादांशी मी आजच चर्चा करून घेईन आणि विशेषतः जे मुख्य आरोपी आहेत त्यांना इथून स्थलांतरित करण्याच्या बाबतीत त्यांची जी मुख्य मागणी आहे त्यासाठी मी देखील स्वतः प्रयत्न करेन आणि आजच मी मुख्यमंत्री साहेबांशी बोलून घेईन आणि जेल प्रशासनाच्या मार्फत जर का कोणालाही VIP ट्रीटमेंट दिली जात असेल त्याची मी आजच मी संपूर्ण माहिती घेऊन गरज पडल्यास आम्ही चौकशी देखील करू आणि SP साहेबांच्या अंतर्मधला विषय नाही, परंतु जेल प्रशासनाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी मी आजच बोलून घेईन। आज नव्हते त्या व्यक्तीला पकडलं जाईल आणि एक मात्र खात्रीपूर्वक सांगेन की जी काही घटना घडली मी आजच सकाळी देखील सांगितलं ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। त्यामुळे अशा घटनेमध्ये जे आरोपी असतील, जे आरोपी आहेत ते आरोप एकतर सिद्ध करणं, कोर्टामध्ये योग्यरित्या सिद्ध करणं ही आपली आता प्राधान्य असणार आहे आणि कारवाई करत असताना माझं वैयक्तिक मत देखील आहे की फाशीच झाली पाहिजे। अशा आरोपींनाही 100% फाशी झाली पाहिजे।